गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत पुलाव. त्यासाठी साहित्य घेतलं आहे. फ्लावर आहे, ढोबळी मिरची आहे, गाजर आहे आणि फरसबी आहे. आता त्यासाठी आपण साहित्य बघूया. कांदा आहे, टॅमॅटो आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे. आणि यात पण मसाले घेतले आपण. जिरा पावडर, धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट, पुलाव मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट. आता आपण स्टार्ट. आपण कढीपत्ता घातलाय, कांदा घालूया. चांगलं घालून घेऊया. आपण यात मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल. मीठ घातलंय मी. तर आपण चांगलं एकजीव करू. कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा. कांदा आपला शिजला. आता टोमॅटो घालतो. चांगलं एकजीव करूया. कांदा आपला व्यवस्थित झालाय. आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालू. त्याला चांगलं एकजीव करण्याचं व्यवस्थित. आता यात आपण मसाले ॲड करूया. आपण इथं सगळे मसाले घेतले आहे, यात आपण ॲड करूया. याला पण आपण चांगला एकजीव करून घेऊ. तर यात आपल्याला हे व्हेजिटेबल सगळ्या भाज्या घालायच्या. याला चांगलं आपण मिक्स करूया. मस्त असं एकजीव करायचं. आणि आता आपण 20 मिनिटासाठी याला झाकण ठेवून थोडं वाफवून घेऊया. मस्त असं आपल्या भाजीला वाफ लागले. आता आपण यात दही घालूया. 1 चम्मचच घालायचं. ज्याला वाटेल त्यांनी, जसं आपल्याला वाटेल इतकंच घालायचं. मी 1 चम्मचच घातले. आता आपण याला चांगलं मिक्स करू. तर यात आपण धुतलेले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले तांदूळ आहे, यात ॲड करूया. चांगलं एकजीव करूया याला व्यवस्थित. यात आपण पाणी ॲड करूया. आपल्याला हवं तितकं पाणी घालायचं आहे. यात मस्त आपण आता कोथिंबीर घालूया. एकदा वापस व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण याला चांगली उकळी येऊन वाफेवर करायचं आहे. आपला मस्त असा पुलाव झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि मला फॉलो करा. थँक्यू. बाय.